गारणे, भूस्खलन होणे, नदीचे पात्र जाणे शेतातून, अशा भरपूर काही घटना घडलेल्या आहेत. तुम्हाला दाखवतो खाली. तुम्ही उंचावरती आता आलेलो आहे. नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? बरे आहेत ना? मला तरी वाटतं तुम्ही ठीकच असाल. पण सेकंड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा ब्लॉग असा इंटरेस्टिंग होणार आहे की त्यामध्ये निसर्गाच्या ओघानं असं भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे पावसाने. हे आज माझ्यासोबत रोहित आलेला आहे ब्लॉगिंगसाठी. रोहित बघा, सबस्क्राईब करा. थँक्यू. तर ते मी दृश्य तुम्हाला दाखवणार आहे थोड्या वेळाने. तर व्हिडिओला वेळ न लावता तर आपण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. हे भूस्खलन झालं होतं ते पावसाळ्यामध्ये. जवळपास त्याला 4-5 महिने पूर्ण झालेले आहेत आणि आम्ही तिकडे चाललो आहे की जवळ आमच्या गावापासून ते जवळपास 1 किलोमीटरवरती आहे. तेथून ज्या ठिकाणी भूस्खलन झालं होतं त्या ठिकाणापासून जवळपास नदीपर्यंत जायचं, पण त्या ठिकाणाकडे आपण चालू जाऊत. आता इथून थोडंच दूर आहे, जास्त लांब नाही आहे. तुम्हाला थोडा भाग दिसत असेल. तिकडं कोपऱ्यामध्ये आहे. आज तारीख 14 मार्च आहे 2022. त्या गोष्टीला घडून जवळपास 5-6 महिने पूर्ण झालेले आहेत. मी 21 जुलै ते 22 जुलैच्या दरम्यान झालेले. ते रात्रीच्या वेळ झालेली आहे घटना. कोणतीही मानसिक हानी झालेली नाही आहे त्यावेळी. म्हणजे रात्रीचे जवळपास 12 ते 1च्या दरम्यान झालेलं आहे. जवळपास एक 7 ते 8 किलोमीटरपर्यंतची लोकांची शेती वगैरे सगळं यामध्ये वाहून गेलेलं आहे आणि त्यामध्ये नुकसान भरपूर झालेलं आहे. नमस्कार मित्रांनो, मी त्या ठिकाणी त्या भूस्खलन झाले त्या ठिकाणी पोचलेलं आहे. मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवत आहे. मी थोड्याच म्हणजे अगदी 100 ते 50 पावलावरती राहिलेलं आहे ते ठिकाण. तुम्ही बघू शकता की कसं त्या काळाच्या ओघाने सगळं वाहून नेलं आहे. तर मित्रांनो, ते ठिकाण तुम्हाला दाखवतो. माझ्या मागं बघा, दिसते ना, ते थोडं वाहून आले. तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो. हे इकडं वाहून गेले. 2 डोंगर एकत्र असे वाहून आले आणि हे बघा मित्रांनो, इथून वरून आता इथं डोंगर होता, इथून मध्ये ओढा येतो. त्या दोन्ही डोंगराच्या मधून ओढा येत होता. हे दोन्ही साईडचे डोंगर त्याच्या पावसामुळे पाऊस जोरजोराने पडल्यामुळे ते खचले. त्यामुळे सर्व झाडे झुडपे सगळे खाली असे वाहत खाली गेलेले आहेत. मी पुढे जाणार आहे, तुम्हाला दाखवतो किती डोंगर खचलेला आहे, किती वाहून आलेले आहे. मोठमोठे दगड आहेत, तुम्ही बघू शकता. माझ्याकडे पावसाळ्यामध्ये त्यावेळेचे फोटो आहेत, तुम्हाला दाखवून मी. रोहित आहे. ऊन लागत आहे भरपूर. उन्हाळ्यामध्ये आम्ही इथं आलेलो आहे. आणि आता त्या ओढ्यामध्ये मी उतरलेलो आहे. तुम्ही वर बघू शकता. डाव्या साईडला इथं गावकऱ्यांचं पाण्याचं ठिकाण होतं. म्हणजे ह्या आमच्या गावाला इथून पाणी पिण्यासाठी जात होतं. ते पण आता तिथं पण नुकसान झालेलं आहे. आता पाण्याची टंचाई भरपूर भासत आहे. आणि इकडून एक डोंगर आणि या साईडून एक डोंगर असे मध्ये इथं ओढा खचला, पूर्ण बंद झाला. त्याच्यानंतर सर्व असं पाणी तुंबलं तलावासारखं आणि त्याच्यानंतर तो बांध फुटला आणि खालीपर्यंत जवळपास 10 किलोमीटरपर्यंत नदीपर्यंत जायच तोपर्यंत सगळं खाली शेती सगळे लोकांची वाहून गेलेली आहे. हे दगड बघू शकता. या डोंगरावरती तुम्हाला नेतो, तिथून तुम्हाला खालचं सर्व दिसेल कुठपर्यंत वाहून गेले.
ज्यावेळी पाऊस पडला त्यावेळी पावसाळ्यामध्ये भूस्खलन झालं त्यावेळी तळगाव गावामध्ये जवळपास 70 ते 80 एकर लोकांची शेती अशी पाण्याने वाहून गेलेली आहे. नदीची पात्र बदलली, ओढ्याची पात्र बदलली, सर्व शेतातनं वाहून गेलेलं आहे. हे झाडं बघू शकता तुम्ही. हा बघा, मी उंचावरती आलेलो आहे, अजून जाणार आहे वरती. त्या रोहितला बोलवण्यासाठी मी इथे थांबलेलो आहे. हे बघा मित्रांनो, इथून वरून आता इथं डोंगर होता, इथून मध्ये ओढा येतो, या त्या दोन्ही डोंगरांच्या मधून ओढा येत होता. हे दोन्ही साईडचे डोंगर त्याच्या पावसामुळे पाऊस जोरजोराने पडल्यामुळे ते खचले. त्यामुळे सर्व झाडे झुडपे सगळे खाली असे वाहत वाहत खाली गेलेले आहेत. मी पुढे जाणार आहे, तुम्हाला दाखवतो किती डोंगर खचलेला आहे, किती वाहून आलेले आहे. मोठमोठे दगड आहेत, तुम्ही बघू शकता. माझ्याकडे पावसाळ्यामध्ये त्यावेळीचे फोटो आहेत, ते मला दाखवून मी. रोहित आहे, ऊन लागत आहे भरपूर. उन्हाळ्यामध्ये आम्ही इथं आलेलो आहे. आम्ही आता त्या ओढ्यामध्ये मी उतरलेलो आहे, तुम्ही वर बघू शकता. डाव्या साईडला इथं गावकऱ्यांचं पाण्याचं ठिकाण होतं, म्हणजे आमच्या गावाला इथून पाणी पिण्यासाठी जात होतं. ते पण आता तिथं पण नुकसान झालेलं आहे. आता पाण्याची टंचाई भरपूर भासत आहे. आणि इकडून एक डोंगर आणि या साईडून एक डोंगर असे मध्ये इथं ओढा खचला, पूर्ण बंद झाला. त्याच्यानंतर सर्व असं पाणी तुंबलं तलावासारखं, आणि त्याच्यानंतर तो बांध फुटला आणि खालीपर्यंत जवळपास 10 किलोमीटरपर्यंत नदीपर्यंत जाईस तोपर्यंत सगळं खाली शेती सगळ्या लोकांची वाहून गेलेली आहे. हे दगड बघू शकता. त्या डोंगरावरती तुम्हाला नेतो, तिथून तुम्हाला सर्व खालचं सर्व दिसेल की कुठपर्यंत वाहून गेले. ज्यावेळी पाऊस पडला त्यावेळी पावसाळ्यामध्ये भूस्खलन झालं त्यावेळी तळगाव गावामध्ये जवळपास 70 ते 80 एकर लोकांची शेती अशी पाण्याने वाहून गेलेली आहे. नदीची पात्र बदलली, ओढ्याची पात्र बदलली, सर्व शेतातनं वाहून गेलेलं आहे. हे झाडं बघू शकता तुम्ही. हा बघा, मी उंचावरती आलेलो आहे, अजून जाणार आहे वरती. त्या रोहितला बोलवण्यासाठी मी इथं थांबलेलो आहे. मी वरती चाललेलो आहे, उंचावरती त्या मातीच्या ढिगाऱ्यावरती. तिथून सर्व दिसतं. मित्रांनो, केवढे मोठे दगड आहेत. असे सर्वांच्या शेतीमध्ये गेलेले आहेत. तुम्हाला दाखवूनच मी थोड्या वेळाने खाली गेल्यानंतर. ते दिसत आहे, झाडे सगळे आलेले आहेत वाहून. तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं पाण्याची टंचाई भासते, म्हणजे इथून आमच्या गावाला एक छोट्याशा आमच्या वाडीसाठी इथून पाणी जातं पिण्यासाठी. ते आता बंद झालेलं आहे. त्यामुळे गावकऱ्यांना वणवण करावी लागते पाण्यासाठी. रोहित कुठं राहिला? रोहित लांब राहिला. आपण जाऊया वरती. इथून वाटा, इथून झाडे झुडपे दिसत असतील तुम्हाला. माझ्या मागं बघा. रोहित येतोय, चला आपण तोपर्यंत पुढे जाऊया.
पाहू शकता इथे झाडांनी किती हे केलेलं आहे. झाडं सगळे एकत्र येऊन पडलेले आहेत, थोडी मोडलेली आहेत, थोडी वाहून गेलेली आहेत. या झाडांच्यामुळे शेतीमध्ये भरपूर नुकसान झालेलं आहे. या झाडांच्यामुळं असं वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आपण वरती जायला लागलोय. आपण उंच ठिकाणी आलेलो आहे, मी तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता तुम्ही, वरून खाली असा डोंगर आलेला आहे. मित्रांनो, मागास तुम्हाला सांगितलं होतं पिण्याच्या पाण्याचा स्रोत होता इथे, तो इथून जमिनीदोस्त झालेला आहे. म्हणजे त्याचं काय औषध सापडलेलं नाहीत आम्हाला. तुमच्या ठिकाणी आता मग खाली दाखवतो तुम्हाला, इकडून एरिया सगळा दिसेल. हे बघा, इकडून उजव्या साईडून इथून वाहून गेले खाली. मी उंचावर आहे, त्या खालीपर्यंत तिथपर्यंत आहे, दिसतं ना तुम्हाला. त्याच्या पुढं पण तिकडं खूप नुकसान झालेलं आहे. तिकडे जाणार आहे मी आता थोड्या वेळाने. काय मित्रांनो, मी खूप दमलो आहे, उंचावरती आलो ना चढून. मित्रांमध्ये या सर्व घटनेमध्ये शेतकऱ्याचं नुकसान भरपूर झालेलं आहे. जवळपास या तळगावमधील एरियामध्ये जवळपास 70 ते 80 एकर अशी जमीन याच्या खाली गेलेली आहे, पाण्याखाली गेलेली आहे. म्हणजे डोंगर, अरणे, भूस्खलन होणे, नदीचे पात्र जाणे शेतातून, अशा भरपूर काही घटना घडलेल्या आहेत. तुम्हाला दाखवतो खाली. तुम्ही उंचावरती आता आलेला आहे, त्यामुळे सरकारनं थोडीफार मदत केलेली आहे. त्या मदतीमुळे थोडाफार दिलासा शेतकऱ्यांना मिळाला आहे. त्यांची काही गरज पूर्ण झालेली नाही, तरी पण थोडे सरकारने का असताना थोडी तरी कदर केलेली आहे आमची. हे बघू शकता, मागे दिसतंय तुम्हाला. हे मागे माझ्या इथे डोंगर इथून 2 आलेले आहेत. इथं बांध म्हणजे धरणासारखं इथं झालेलं होतं. ते जवळपास रात्री 1च्या 2च्या दरम्यान फुटलेलं आहे. आणि एकदम असं पाणी होतं ते गेलेलं आहे, वाहून सगळं शेतामधून गेलेलं आहे. मित्रांनो, त्या रात्री पाऊस भरपूर पडत होता. नशीब म्हणजे ती गोष्ट रात्रीच घडली. म्हणजे कसे दिवसा घडले असते तर ना मानसिक हानी झालीच असती, 100% झाली असती. त्यावेळी एवढा पाऊस पडत होता ना, घरातून सर्व लोक घाबरले होते. रात्रीचे प्रत्येक असे उठून बसले होते, काय होईल, एवढा पाऊस वाजतोय पत्र्यावरती, खापऱ्यांच्या वरती, काय करायचं, शेतीचं काय झालं, असं सर्वांनाच काळजी होती. पण सकाळी आम्ही उठलो 6 वाजता. पाऊस थोडा कमी आला आणि आम्ही आलो शेतामध्ये. आम्हाला माहीतच होतं असं काहीतरी घडलं असणार, पण एवढी मोठी घटना झाली असणार हे आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही आलो शेतामध्ये तर बघतो तर प्रत्येकाच्या शेतामध्ये दगड वगैरे, झाडे, माती, कोणाचं भात वाहून गेलेलं होतं, भाताची शेती सगळी वाहून गेलेली होती. असं कोणाच्या विहिरी, पाण्याची इंजिन, मोटर वगैरे सगळी नदीने वाहून नेलं होतं. आता थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतो. तुम्हाला आमच्या गावचं मी पाणी पिण्याचा स्रोत दाखवतो. आता तात्पुरतं त्याला ॲडजस्ट केलेलं आहे आणि पिण्यापुरतं पाणी आम्ही इथून पाईपलाईन टाकून नेलेलं आहे. इथं पाण्याचा पहिला हौद होता, सगळं आरल्यामुळे इथून पूर्ण सगळं वाहून गेलेलं आहे. पूर्ण अडचण आहे. इथं वाट पहिली होती, इथून पूर्ण पाण्याचा हौद इथं जमिनीदोस्त झालेला आहे. पाण्याचा हौद इथं होता बघा, इथं होता, तो पूर्ण गायब झालेला आहे. तुम्हाला दिसत असेल, दाखवतो तुम्हाला. इथे पाण्याचा हौद होता, तो पूर्ण जमिनीदोस्त झालेला आहे. काय नामोनिशाणच त्याचं दिसत नाही.
आणि दाखवतो. आम्ही गावकऱ्यांनी जमून, ते बघा तिथं दिसते, आम्ही गावकऱ्यांनी जमून तर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि पाईपलाईन टाकून आम्ही पाणी नेलेलं आहे. हे बघू शकता, छोटंसं डबकं केलेलं आहे आणि तेथून इथनं पाणी इथून सोडलेलं आहे त्याच्यामध्ये, तेथून ते पाणी गावाला खाली जातं. हे इकडून येतं पाणी. तर मित्रांनो, आम्ही आता हळूहळू खाली चाललो आहे. म्हणजे जेथून स्टार्टिंग पॉईंट झाला होता, म्हणजे इथं भूस्खलन झालेलं आहे आणि इथून खाली किती किलोमीटरपर्यंत नुकसान झालं आहे ते तुम्हाला मी दाखवू शकत नाही, पण थोड्या अंतरावर का असे ना आमच्या शेतीपर्यंत आम्ही दाखवू शकतो. म्हणजे जवळपास 10 ते 11 किलोमीटर असं नुकसान होत गेलेलं आहे. मी संपूर्ण ब्लॉकमध्ये दाखवू शकत नाही, मला भरपूर वेळ लागेल. आमच्या शेतापर्यंतच मी दाखवतो. मी खाली चाललेलो आहे पूर्णपणे. लोकांचे विहिरी, मोटर वगैरे, इंजिन वाहून गेलेलं आहे. मित्रांनो, इथे एक विहीर आहे, तुम्हाला दाखवतो. आता त्याच्यातून गाळ काढलेला आहे, पण त्याचे जुने फोटो आहेत, म्हणजे पुरामधले फोटो आहेत माझ्याकडे, मी तुम्हाला देतोच, दाखवतो तुम्हाला. त्या विहिरीतला गाळ काढलेला आहे पूर्ण. आता त्याचं इंजिन पण गायब होतं आणि विहीर पण गायब होती, म्हणजे संपूर्णपणे दिसतच नव्हती. कोण म्हणणार पण नाही इथे विहीर होती. हे दगड बघा केवढे केवढे मोठे आहेत. हा बघा, त्या विहिरीमधला गाळ काढलेला आहे. इथून ओढ्यामधून पाणी विहिरीत सोडलेलं आहे. पाण्याचे स्रोत सर्व बंद झालेले आहेत. विहिरीचा कचडा फुटलेला आहे, इथे बघू शकता. हा, ही पूर्ण विहीर अशी जमिनीदोस्त झाली होती. इथं कोण म्हणू पण शकत नव्हतं की बाबा इथे विहीर होती. इंजिन आहे, गाळ इथला काढलेला आहे, थोडाफार आहे अजून. चला आपण पुढे पुढे खाली जाऊया. अशा भरपूर लोकांच्या विहिरी, जवळजवळ 20 ते 25 लोकांच्या विहिरी अशाच झालेल्या आहेत खराब. आणि त्यातील विहिरी थोड्याफार चालू आहेत, थोड्याफार चालू केलेल्या आहेत. थोड्याफार काय 20 ते थोड्याफार काय म्हणजे त्यातील थोड्याफार काय चालू करण्याच्या लायकीचे नाहीत. हे गाळ बघू शकता, त्यांनी गाळ काढलेला आहे. आता आम्ही आलेलो आहे शेतीच्या ठिकाणी. तुम्ही बघू शकता दगड गोटे, सर्व वाळू गोटे सर्व याच्यामध्ये वाहून आलेले आहे, प्लॉटमध्ये वाहून आलेले आहे. हे आहे नदीचं हे आहे ओढ्याचं पात्र, हे आहे ओढ्याचं पात्र. आणि हे पाणी बघा इकडं वरती शिरलेलं आहे, शेतीमध्ये शिरलेलं आहे. तिथून वरून वाहून आलेलं आहे, इथं विहिरीमध्ये गेला पहिला, त्याच्यानंतर मग शेतीमध्ये सर्व आलेलं आहे वाहून. तुम्ही बघू शकता पात्र सर्व बदललेलं आहे ओढ्याचे. त्याच्या पलीकडं पण जेवढा डाव्या साईडला आलेला आहे, त्या साईडला उजव्या साईडला पण तेवढंच गेलेलं आहे बाहेर. तेवढंच तिकडं दिसते तुम्हाला. त्या पलीकडं पण तेवढंच पात्र बाहेर गेलेलं आहे. म्हणजे पात्रामध्ये पाण्याची जी माती सगळी अडकली होती, झाडांची मुळी, झाडे वगैरे पडली त्यामुळे. खाली उतरलेला आहे आणि हे तुम्ही पाहू शकता. ओढ्याचं पात्र तिकडं आहे, तेथून इकडं ओढ्याच्या बाहेर सगळं पाणी, दगड वगैरे, झाडे झुडपे आलेले आहेत. मी खाली खाली उतरत पात्रामध्ये निघालेलं आहे. हे सर्व दगड गोटे दिसतात, ते पात्राच्या बाहेर आलेले आहेत. मी आता आलोय पात्रामध्ये.
दगड बघा इथे तळे केलेलं आहे शेतीसाठी शेतकऱ्यांनी. इथून आणि इथून बघा या साईडनं आणि पात्र बाहेर गेलेलं आहे. हे पात्र आहे ओढ्याचं. इकडून आणि बाहेर पडलेलं आहे. इथून आणि शेतीमध्ये गेलेलं आहे. दगड गोटे सर्व आलेले हो. हे बघा इथून शेतीमध्ये घुसलेलं आहे. मित्रांनो पाऊस होता त्यावेळी बघण्यासारखं होतं, पण मी व्हिडिओ बनवला नाही त्यावेळी, ब्लॉग बनवला नाही. हे पाहू शकता इथून शेतीत घुसलेलं आहे. हे ओढ्याचं पात्र आहे इकडं माझ्या डाव्या साईडला. ते पात्र पुढून गेले ते इकडे शेतातून गेलेलं आहे. तुम्ही दाखवू शकतो मी वरण्याच्या शेतीमधून इथनं ते पात्र गेलेलं आहे. इथं भरपूर नुकसान झाले. इथून आमची शेती चालू होते. जवळपास 4-5 एकर इथे आहे. ते सर्व गेलेलं आहे वाहून. तुम्ही इथं बघू शकता. हे बघा सर्व झाडे झुडपे अशी वाहून आलेले आहेत. इथे पण पाण्याचा साठा केलेला आहे शेतीसाठी. इथून बघू शकता इकडे हे पात्र आहे माझ्या डाव्या साईडला. इकडे हे पात्र आहे ओढ्याचं इकडून खाली असं, आणि हे पाणी हे इकडं बाहेर गेले बघा. इकडून आलेलं आहे, इकडून बाहेर पडलेलं आहे तिथून आणि मग इकडं खाली 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 इथनं असं शेतीतच गेलेलं आहे. दगड वगैरे तुम्हाला वाळू वगैरे दाखवतो आता आमच्या शेतामध्ये.
संपूर्ण गेलेलं आहे म्हणून इथं तुम्हाला कळू शकेल किंवा इथं काहीतरी होतं. ते बघू शकता या पूर्ण प्लॉटमध्ये इकडे सगळे दगड आहेत आणि इथं भात होतं. भाताचं पीक घेतलं होतं आम्ही आणि पूर्ण असे दगड गोटे संपूर्ण आले आहेत वरपर्यंत, तिकडं निर्गिलीपर्यंत, तिकडं वरतीपर्यंत इथून सगळे दगड आलेले आहे. बघू शकता. हे बघा. इथे बघू शकता झाडाला दगडे थडकून वगैरे झाले नुकसान. इथं झाडाची पूर्ण साले गेलेली होती. आता ते वाळत आले. ते बघू शकता तुम्ही किती नुकसान झालं. असं संपूर्ण ओढ्यामधल्या झाडांचे असेच नुकसान झालेलं आहे. पूर्ण इथे दगडे थडकून सगळे पूर्ण झाड वाळत गेलेले आहे. इथे दगड बघू शकता. इथे भरपूर दगड आलेले आहे. येथून वर तुम्ही बघू शकता. संपूर्ण त्या निर्गिली पासून इथं दिसते ना तुम्हाला, तेथून तर संपूर्ण खालीपर्यंत किती नदीसारखं पात्र झालेलं आहे. दगड वगैरे थोडेफार काढलेले आहेत दगड. तरी प्लॉटिंग अजून कोणीच केलेलं नाही काही कारणास्तव. काय पण पुढच्या येणाऱ्या पावसाळ्याला पण काही होऊ शकतं, पात्र बदलू शकतं. सगळ्या ओढ्याच्या व नदीच्या दिशा बदललेल्या आहेत, त्यामुळे आम्ही प्लॉटिंग केलेलं नाही अजून. बघू शकता. याच्या खाली पण असं भरपूर नुकसान झालं आहे. याच्या खाली तर भरपूर, याच्यानंतर एक 2-3 किलोमीटरवर गेल्यानंतर नदी लागते. नदीच्या ठिकाणी तर भरपूर नुकसान झाले. नदीच्या ठिकाणी ऊस पीक होते, भात वगैरे, विहिरी, मोटरी, इंजिन असे संपूर्ण नदीत आहे. एका शेतकऱ्याचे मोटर वगैरे सगळं वाहून गेलेलं आहे आणि एका शेतकऱ्यांच्या गाळ वगैरे जाणे असे भरपूर प्रकार झालेले आहेत. इथून मी खाली जाऊ शकत नाही. इथून भरपूर अजून नदीपर्यंत भरपूर होईल. मी पुढं जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर का व्हिडिओ आवडले असेल तर तुम्हाला वाटत असेल तर असं आणि पुन्हा इथून खाली नदीपर्यंत दाखवून लाईक करा. तुम्ही आतापर्यंत झालेलं नुकसान तुम्ही बघितलंच असेल. आतापर्यंत झालेलं सर्व मी नुकसान दाखवलं. आमच्या वरून डोंगर भूस्खलन झाल्यापासून तिथपर्यंत आमच्या शेतीपर्यंत खालीपर्यंत दाखवलं. तिथपर्यंत तिथून खाली पण भरपूर असं काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. खाली नदीपर्यंत जायचं तोपर्यंत, म्हणजे तुळशी नदीपर्यंत तोपर्यंत झालेलं आहे नुकसान. ते मी पुढे दाखवेनच, पार्ट 2 बनवेनच. पण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब आणि शेअर. बाय बाय.